गोंडवाघोली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव शंकराची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। उंच टेकडीवरील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। शिवलिंगावर बेलपत्र, फुले आणि दूध अर्पण करून भक्तांनी पूजा अर्चा केली। दिवसभर अभिषेक, भजन कीर्तन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले। महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्रा भरत असते। जत्रे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात असतात। या ठिकाणी पत्रवड पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस स्टाफ या ठिकाणी आलेला आहे आणि ते चौकी सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि आपण अशातच पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत इथे करणार आहोत। सर, या ठिकाणी तो काय यात्रा आहे, असा महोत्सव जो सुरू झालेला आहे, आता सुरू झालेला आहे, आणखी दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळेस खूप गर्दी होणार आहे। बरोबर। आपला काय बंदोबस्त आहे? या बंदोबस्तामध्ये भरपूर स्टाफ, पोलीस स्टाफ आहे आणि काटेकोरपणे बंदोबस्त लावलेला आहे। ही यात्रा 2 दिवस चालते, आज आणि उद्या। दुपारी 2 नंतर महिलांची, पुरुषांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तर त्या दृष्टीने मंदिरात सुद्धा भरपूर स्टाफ लावून महादेवाचे दर्शन घेण्याकरिता पोलीस कर्मचारी लावलेले आहेत। लाईन मध्ये सर्व भाविक भक्त दर्शन घेत आहे आणि सर्वत्र शांतता आहे। किती स्टाफ आपला इथं आहे सध्या? इथे कमीत कमी 1 अधिकारी, 12 पोलीस ASI आणि सैनिक असे मिळून 40 ते 50 अंमलदार आहेत। या ठिकाणी पत्रवड पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त केलेला आहे। कोणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी, कोणती चोरी वगैरे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावलेला आहे। आणि वाघडोह या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्रा भरत असते। जत्रे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात असतात।